शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण डुकरेवाडी माळेवाडी या ठिकाणी आलोय श्री गीते सरांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. सर तुमचा परिचय द्या पूर्ण. मी सुदर्शन गीते, राहणार माळेवाडी डुकरेवाडी. मी सध्या शिक्षक म्हणून काम करतो इथं गावामध्ये. बर, ते तुमचं नाव सांगा. मी प्रियंका सुदर्शन गीते, मी पण एक शिक्षिकाच आहे इथं आपल्या सातारामध्ये. बर, मावशी तुमचं नाव सांगा. मी सुनीता विठ्ठल गीते, गृहिणी आहे, घरकाम बरं, आणि मागं पुढं बघायचं काम करते. म्हणजे इथलं नियोजन तुम्हीच बघता. आता हे दोघं पण शिक्षक आहे, यांना काय असतं दिवसभर, बरोबर आहे. तर आज या ठिकाणी आपण सर तुमचे झाडं किती आहेत सगळे? आमचे 250 झाडं आहेत. 250 झाडांचा प्लॉट आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून साईज ॲग्रोचे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं? आम्ही ग्रीन गोल्ड, सॉइल गोल्ड, हा. साईज गोल्ड. त्या साईज गोल्ड एक साईज साठी खूप उपयोग झाला. आता तुमच्या हातात आपण जे डाळिंब बघतोय, हो, तर 400 ग्रॅम पर्यंत साईज गेली, 450-500 ग्रॅमच्या आसपास साईज आहे. आणि तुम्ही रेस्ट पासून आपलं शेड्यूल सगळं फॉलो केलेलं आहे ना? बरोबर. सुरुवातीपासून रेसच्या म्हणजे जेव्हा आम्ही पहिला माल उतरवला त्याच्यानंतर लगेच तुमची प्रोसिजर चालू केली. म्हणजे शेड्यूल तुम्ही तेव्हापासूनच चालू केली लगेच. आता मला एक सांगा, मागच्या वर्षी काय समस्या होती तुमच्या प्लॉटवर? मागच्या वर्षी आमच्या बागात जास्त तेल्या, झाडांचा मर रोग जास्त होता. मर रोग जादा, आणि झाडावर माल थोडा होता तरी सुद्धा झाडाचे म्हणजे स्ट्रेस मध्ये जात. आता या वर्षी काय वाटतं? टिपका नाही, ज्या टिपकात म्हणजे डायरेक्ट 90% कमी झालेला आहे. 10% आता वातावरण थोडंफार राहतं त्याच्यामुळे आलंय. आणि तेलाची समस्या पूर्ण गेलेली. हा, म्हणजे पूर्ण तुम्ही त्यावर कंट्रोल मिळवलेले. आता जर शेतकरी मित्रांनो मी सांगू इच्छितो की सेंद्रिय खत, जैविक औषधं जर वापर जर केला तर त्याल्यासारख्या रोगाला चांगल्या प्रकारे, आता गीते सरांचं उदाहरण आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे कंट्रोल केलेलं आहे. आणि झाडांमध्ये नवचैतन्य आलेलं आहे. आज आता जर ॲव्हरेजली बघितलं तर 250-300 पर्यंत सेटिंग आहे झाडाला, बरोबर आहे की? बरोबर. मालाची क्वालिटी वगैरे जर बघितलं तर एकदम जबरदस्त आहे. आणि आता तुमचं हार्वेस्टिंगला जवळजवळ आलेलंच आहे प्लॉट, बरोबर आहे. मावशी तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव सांगा. म्हणजे तुम्हाला डाळिंबामध्ये काम करताय तुम्ही इथे, तर तुम्हाला काय जाणवलं? मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी म्हणजे सेटिंग पासूनच तुम्ही सांगितलेली काळजी घेतली आणि तुमच्यानुसारच आम्ही सगळं चालू केलं. तर झाडावर फळं पण भरपूर. शेवटी आम्हाला कमी करायची वेळ आली होती. आम्ही काही कमी केले तरी पण ओव्हरलोडिंग 250-300 आता पुढे जर बघितलं सगळीकडे तर सगळीकडे एकसारखं आहे. या थोडंच पुढे हे बघा, पूर्ण ओव्हरलोडिंग आहे. आणि तसं कमी करायला पाहिजे होतं, पण बरं ठीक आहे, काय अडचण नाही. साईज व्यवस्थित झाली. कलर चकाकी खूप म्हणजे चांगली आहे. कलर चकाकी पण येऊ राहिली, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही समाधानी भाऊ? समाधानी. अजून काय वाटतं तुम्हाला? शेड्यूल मध्ये काय बदल केले पाहिजे? मी म्हणजे शेड्यूल मध्ये आता तर तुमचं शेड्यूल एकदम परफेक्ट आहे, पण मी शेतकरी बांधवांना पण सांगू इच्छितो की त्यांनी जेव्हा माल आपला झाड खाली होतं तेव्हापासूनच काम करायला चालू केलं पाहिजे. रेस्ट मध्ये काम, रेस्ट पिरियड मध्ये. बघा वरती शेंड्याचं हे सगळं, शेंड्याची सुद्धा साईज एकसारखी आहे. म्हणजे सगळीकडे म्हणजे आत्ताच नाहीये, म्हणजे आता लगेच केलं असं नाहीये. सुरुवातीपासून जे रेस्ट पिरियड मध्ये त्याचा परिणाम काळजी घेतली पाहिजे, बरोबर आहे. त्याचं सगळं आता माझे सॉइल गोल्ड आणि सॉइल गोल्ड किती गेला आतापर्यंत? दोन ऍप्लिकेशन झाले. 3 ऍप्लिकेशन झाले. सुरुवातीला एक दिलं होतं, त्याच्यानंतर जेव्हा सेटिंग झाली तेव्हा एक दिलं, आणि नंतर आपली साईज साठी एक पण त्याचा खूप फायदा झाला मला. साईज आणि चकाकी मिळेल. साईज गोल्डचे किती? 3 ऍप्लिकेशन. साईज गोल्डचे पण 3 ऍप्लिकेशन. आणि अमृत गोल्डचा आपलं किती डोस झालेला आहे? अमृत गोल्डचे 2 डोस झाले. 2 म्हणजे एक रेस्ट मध्ये आणि एक पेरू साईज मध्ये. आता इथं जर बघितलं की एकदम म्हणजे सगळीकडे एकसारखे भरपूर माल आहे आणि सगळीकडे निरोगी माल आहे. कुठं तेल्या नाही, डाग नाही, काहीच नाही, बरोबर आहे. तर काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना? म्हणजे रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिक कडे वळावं त्यांनी. त्याचा म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा काही
तोटा नाहीये. जे रासायनिकमुळे आज खाल्लेलं म्हणजे आज मारलेला फवारा संध्याकाळी तुम्ही फळ खाऊ शकता, असं या स्थितीत काहीच अडचण नाही त्याची. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिकचा फवारा मारला तरी लगेच खाऊ शकता, खाऊ शकतो, काही अडचण नाही. तसं रासायनिकचं नाही खात. नाही. नीम गोल्ड, त्याच्यानंतर आपले सिलिका गोल्ड, यांचा सुद्धा खूप फायदा झाला मला त्या तुम्ही फवाऱ्यांचा. सगळे पूर्ण आपले प्रोडक्ट वापरले. ताई तुम्हाला काय वाटतं? आता ती स्वतः एक शिक्षिका आहे, पण मी तिला ट्रॅक्टरवर बसून फवारा मारायला, म्हणजे मी मागे फवारा, ती ट्रॅक्टर चालवत होती. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र कुटुंब तुमचं सगळे एकत्र काम करतात तुम्ही, बरोबर आहे? तुम्ही तुमचा परिचय सांगा ना. ते आमची दाजी आहेत. बर. ते खास म्हणजे डाळिंब बघण्यासाठी, शेत बघण्यासाठी बघण्यासाठी आलेले. तुमचं पण डाळिंबाची शेती आणि नवीन तुम्हाला लागवड करायची आहे, बरोबर. तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की थोडासा अभ्यासपूर्वक जर केलं आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले त्यांचे जर अनुभव घेतले तर नक्की डाळिंब शेती यशस्वीरित्या केली जाऊ शकते, याच्यात काही सांगताच नाही, बरोबर आहे. तर काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा विचारा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? त्यांनी 100% ऑर्गॅनिककडे जावं, आणि म्हणजे रासायनिक तर थोडाफार यूज करावाच लागतो, पण मग ऑर्गॅनिकचा वापर केल्यामुळे झाडाला सुद्धा काहीच म्हणजे जे ट्रेस मध्ये जातात झाड, एवढी अजिबात नाही. 250-300 सेटिंग झाडावर, पण झाड कुठं असं थाकल्यासारखं नाही, वाटत अजिबात नाही. कुठे शेंडा पण फ्रेश चालू आहे, बरोबर. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.